नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर B.R. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ कापूस, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सेवानिवृत्तीनंतर मी स्वतःची शेती करतो. या वर्षी खरीप 2025मध्ये मी 4 एकरमध्ये तूर, सोयाबीन आणि तूर 7व्या तासावर तूर पेरली. सोयाबीन माझी फुले संगम नावाची व्हरायटी होती. या पेरणीनंतर जवळजवळ 25 दिवसांनी मी खेतिका हे ज्याच्यामध्ये नॅनो कार्बन आणि फॉलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड असलेले घटक असलेले ही खेतिका हे आम्ही पूर्ण एकरी 2 पाकिट या शेतामध्ये जमिनीवर फवारले. त्या फवारल्यामुळे जमीन एवढी भुसभुशीत झाली की जमीनमध्ये काडी टोचली तर ती 6 इंच जाते आणि जिथे फवारलं नाही तिथे फक्त 4 बोटं म्हणजे जवळजवळ 2 इंच काडी जाते. अशी जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मुळांची वाढ चांगली झाली. सोयाबीनला उत्पन्न एवढं आलं की दरवर्षी मला 4 एकरामध्ये जवळजवळ 50 कट्टे वाहत होते. तर यावर्षी 7व्या तासावर तूर असतानाच 50 कट्टे झाले. म्हणजे जवळजवळ माझं उत्पादन हे जवळजवळ 20% वाढलेलं आहे. आणि तूर ही आता आपण बघू शकता की तूर एकदम त्या भुसभुशीत नॅनो कार्बन खेतिका वडी फवारल्यामुळे या तुरीची सुद्धा एवढी सुंदर वाढ झालेली आहे. असं तूर मी गेल्या 10 वर्षामध्ये शेती करत असताना कधी मी अजून एवढी चांगली तूर माझ्या शेतामध्ये आलेली नाही. अशा पद्धतीने मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी हरभरा असेल, गहू असेल, मका असेल रबीमध्ये तर एकरी 2 पाकिटं खेतिका हे फवारावं. माझ्या शेतामध्ये काम करत असताना सोयाबीन कापणारे मजूर ते सुद्धा मला सांगायचे की साहेब अशी सोयाबीन आम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांची कापली, पण इतकी सुंदर आणि एवढी जाड शेंगा असलेली, वजनदार असलेली सोयाबीन आम्ही पहिल्यांदाच पाहत आहे. म्हणून मजुरांचा सुद्धा अभिप्राय आहे. आणि ज्या माणसांनी मला फवारून दिलं त्या माणसांनी सांगितलं की बा आमच्या पंचक्रोशीमध्ये गेल्या 5-10 किलोमीटरच्या फेरीमध्ये अशा पद्धतीचं सोयाबीन आणि अशा पद्धतीची तूर मी कुठंच पाहिली नाही. तर यावर्षी आम्हाला पुन्हा तुम्ही आम्हाला रबीमध्ये ह्या खेतिका ही आम्हाला फवारायला द्या अशी लोकांची याच्यामध्ये बऱ्याच लोकांची मागणी आहे. आता ही तूर मी तुम्हाला दाखवतो फवारलेली, आणि जिथे आम्ही फवारलं नाही तिथलेही तुरीचे मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो. त्याच्यामध्ये किती फरक आहे आपण पाहू शकता.